विचार करत असाल की आज आहे माझा वाढदिवस, पण असं नाहीये. आज आहे कोणाचं तरी स्पेशल ॲनिव्हर्सरी. गुड मॉर्निंग, नमस्कार मंडळी, सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आम्ही सकाळी व्हिडिओ बनवत आहे. आज वाजले 5:05 एवढं सकाळीच आम्ही चाललोय दापोलीला. तर म्हटलं जातोय तर आता व्हिडिओ बनवूयाच. बरेच दिवस झाले एक व्हिडिओ पण पोस्ट नाही झाली आहे. बरेच दिवस जे गणपतीच्या सीझनमध्ये गणपतीचे काही व्हिडिओ होते ते बनवले, त्याच्यानंतर मी व्हिडिओज नाही आता पोस्ट केलेत. तर 2-3 दिवसासाठी आम्ही दापोलीला चाललोय. माझा मित्र प्रज्ञेश तो येतोय आता. त्याला बोललो मी हाय गाडीच्या इथे ये म्हणून. तर प्रज्ञेश आहे, वहिनी आहेत आणि कोण आहे मला माहिती नाही. प्रज्ञेश आणि माझं फिक्स झालेलं, त्याच्यानंतर सगळे एक ऍड होत गेले. तर बघूया आता. सकाळी लवकर बाहेर पडलोय कारण ट्रॅफिक वगैरे नसतं. आणि मेन म्हणजे ह्याच्यासाठी जातोय की प्रज्ञेशची अॅनिव्हर्सरी आहे म्हणून आम्ही त्याच्या गावी जातोय दापोलीला. तर व्हिडिओ तिकडे दापोलीला काय काय आहे मला नाही एवढं माहिती, पण जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करेन. बाकी जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, भरभरून प्रेम द्या आणि सर्वांना जे काय आहे ते. तर चला पुढचे व्हिडिओ चालू करूया. झोप पूर्ण नाही झाली आहे, त्याच्यामुळे ना रात्री झोपलो 1 वाजता आणि प्रज्ञेशने सकाळी 4:30ला उठवलं. त्याला माहिती आहे मी झोपलो तर उठत नाही, पण जायचं होतं पण मला पण झोप नाही. मी आपण अलार्म लावलेले, केस कापायचे राहिले. चला गुड मॉर्निंग, व्हिडिओला सुरुवात. तर मंडळी आम्ही आता पुणे एक्सप्रेसला आलेलो आहोत. तर इथून आम्ही खोपोलीहून राईड घेऊन पाली मार्गे मुंबई गोवा रोडला लागणार आहेत. ॲक्च्युली आम्ही पेन मार्गे जाणार होतो, पण पेन मार्गे रस्ता खराब असल्यामुळे आम्ही हा रोड पकडला आहे. हा खूप जवळ रस्ता पडतो, खूप फास्टेस्ट रोड आहे. पाली मार्गे पण रस्ता छान असल्यामुळे आम्ही इकडूनच मोस्ट ऑफ जातो. स्टेटसला तोला ट्रॅफिक मिळालं म्हणून आपण डायव्हर्शन दाखवत होतो, म्हणून मग ते आलं काय करायचं बोल काढ म्हटलं. आम्ही आता पुणे एक्सप्रेस सोडून खोपोली मार्गे पाली रोडला चाललोय. तिथून आता हा मुंबई गोवा रोडला अटॅच होतो आणि तिथून आम्ही लेफ्ट मारून वाकण मार्गे दापोलीला जाणार आहे, म्हणजे मुंबई गोवा रोडने. तर नेहमी आम्ही ह्या रोडनेच जातो कारण का पेन मार्गे रस्ता खराब असल्यामुळे. पण मी इथे आलो की कायम एक इन्स्टाला स्टोरी तरी टाकतो किंवा यूट्यूबचे व्हिडिओ बनवतील ते इथे शूट करतो, कारण का ही प्लेस मला खूप आवडते. वेडी वाकडे वळणं आहेत बघा तुम्ही, छान वाटतं इकडे पाहायला पण. आणि थंडी असल्यामुळे इथं खूप थंड वाटतं. तर आम्ही आता पालीमध्ये पोचलोय. पालीचा गणपती बाप्पा बल्लाळेश्वरच्या इथे. तर गणपती बाप्पा मोरया. आज प्रज्ञेशची ॲनिव्हर्सरी आहे, म्हटलं चल तर जाता रस्त्यामध्ये आता दर्शन घेऊन जाऊया. दर्शन आम्ही पण घेतोय, तुम्ही पण दर्शनाला या. ही गणपतीच्या मंदिराची मागची बाजू आहे. तुम्हाला
आहे. सकाळचा मेनू आहे, रात्रीचा मेनू वेगळा आहे ना. या नाश्ता करायला आहे. वहिनी तिकडे बसली आहे. तर आम्ही आता गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे घेऊन आम्ही आता मुंबई गोरेवाडला आलेलो आहोत. आता इथून आम्हाला 40 किलोमीटरवरून राईड घेऊन दापोली मार्गेला जायचं आहे. तर चला पुढच्या जर्नीला सुरुवात करूया. तर आम्ही आतल्या रोडला आलो आहेत. तर जसं आतल्या रोडला आलो हा सिंगल रस्ता आहे, कंजेस्टेड आहे, त्याच्यामुळे आम्हाला इथून 2 तास दाखवते आम्हाला 55 किलोमीटर क्रॉस करायला. आम्ही दापोलीला आलो. हे आजचे हे रिसॉर्ट आहे. रिसॉर्टच आहे ना किंवा रूम आहे. तर ही हॉटेलची मागची बाजू आहे. त्या मागच्या बाजूला हॉटेलच्या पूर्ण समुद्र आहे. हा दापोली हरणे बीच म्हणून हे बीच आहे. तिकडे आम्ही आज स्टे केला आहे आणि इथेच राहणार आम्ही 2 दिवस. समुद्र आहे. तर आज ॲनिव्हर्सरी आहे भावाची. तर हे रेस्टॉरंट आहे. जर तुम्ही हॉटेलमध्ये आलं तर इथं खायला प्यायला वगैरे इथं तुम्हाला यावं लागतं. खूप छान हॉटेल आहे. हे गार्डन आहे लहान मुलांना खेळायला वगैरे. संध्याकाळ आणि हे असा नजारा आहे बीचचा. इथे जर काहीतरी फंक्शन वगैरे असेल तर काहीतरी होतं वाटतं कोणाचं तरी. इथे आमचं संध्याकाळी फंक्शन होणार आहे. इथं ॲनिव्हर्सरीचं थोडंसं आम्ही सरप्राईज केलं आहे. आज प्रज्ञेश आमचा जो मित्र आहे त्याची ॲनिव्हर्सरी आहे. तर हे वहिनींना माहिती नाही, सरप्राईज आहे वहिनींसाठी. तर प्रज्ञेशने हे हॉटेलवाल्याला सांगून हे केलं आहे. छान डेकोरेशन केलं आहे. ते आता येतीलच खाली रेडी होत आहेत. हे आमचं हॉटेल आहे. दापोलीला आलो आम्ही. भाई खतरनाक थंडी आहे इकडे. ह्याची ॲनिव्हर्सरी आहे आणि यांनी काय स्टॉक सोय केली बघा. वेलनेस ते आले स्काय शॉट्स कुठे ठेवलं? ते का ठेवलं तिकडे कुठे? ते बघ मी ठेवलं व्यवस्थित. तर या भावाची आपल्या चांगलं मॅनेजमेंट केलं आहे. इकडे पुरा पाठीमागे समुद्र आहे. संध्याकाळी आम्ही झोपलो होतो त्याच्यामुळे आम्हाला समुद्र आणि सनसेट पण भेटला नाही. बाजूला एक हॉटेल आहे त्याचं DJ चालू आहे, म्हणजे आम्हाला DJचा खर्च कमी आहे. छान डेकोरेशन केलं आहे. हॅपी ॲनिव्हर्सरी वहिनी. थँक्यू सो मच. म्हणून हा आला नाहीये, दुपारपासून गायब आहे. याच्यात माझा काहीच रोल नाही आहे. एक्सप्लोर करून आलो. थँक्यू सो मच. आणि खूप छान सरप्राईज होतं. खूप मस्त आहे. श्री चंद्रकांत बापूसाहेब सावंत, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या मान्यवरांचं स्वागत करतो. तर तुम्ही विचार करत असाल की आज आहे माझा वाढदिवस, पण असं नाहीये. आज आहे कोणाचं तरी स्पेशल ॲनिव्हर्सरी. मिस्टर प्रज्ञेश शिंदे अँड मिसेस सायली शिंदे. प्रज्ञेश शिंदे. थँक्यू. This is for you guys. Happy anniversary. काटो. माझा हात पकडला पाहिजे ना. Happy anniversary. May God bless you this year. May good
फक्त याच वर्षी. with you and happiness too and babies too. पुन्हा बरवा. फोन घे आणि त्याला इकडे बघू. तुला नंतर भरवते. तुम्हाला वाटलं की मी भरवत नाही असं नाहीये. A big shout out to the YouTuber guy. What is your channel Channel name? Ashish Teli is his channel name. Support, share, subscribe. And do watch his awesome vlogs. वा. बरं. Thank you. झालं थांबव. सगळ्यांना thank you.